कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई साहेब, हे बघा काय म्हणतात ते। काय झालं? काय भांडण झालं? परत काय बोलले? काय झालं? बोलले, पण पहिल्यांदा आम्हाला त्याचा आनंद झालाय, राग नाही आलाय। म्हणजे सांगा की तुम्हीच। तू सांग ना, काय झालं? काय टेन्शन आहे का? काय झालं? आई, टेन्शनचं काही नाहीये। भांडले का पुण्यांदा तुम्ही? नाही नाही, भांडण नाही, एक प्रपोजल आहे यांचं। प्रपोजल? आता इतकं सगळं सांगितलंयस तर तूच सांगून टाक ना। आता हाय का तुमचा लेख, तुमचं प्रपोजल, तुम्हीच सांगा की। आओ बोला की। ठीक आहे, माझी हरकत नाहीये, पण हे अधिपतीला सांगायला हवं असं नाहीये ना? असं कसं अधिपतींना सोडून कसं होईल? ते आहेत म्हणूनच आम्ही या घरात आहोत, या जगात आहोत। नाही, आता जे काय होईल ते अधिपतींच्या साक्षीनच होईल। किती नाटकं करतेस? हे असं बोलून बोलून तू त्याला कयात ठेवलेस। त्याला वाटतं की ही बाई माझी आई आहे, हिने केवढं काय काय केलंय माझ्यासाठी। तुझा खरा चेहरा त्यानं अजून पाहिलेला नाही, जो मी पाहिलाय। काय एवढं झालं? काय बोला की, काय झालं? काय काही नाही, मग बोला की, काय विचार बदललाय? मी तुला सांगितलं ना की माझा विचार नाही बदलणार, मी शब्द नाही फिरवणार। मग सांगा की। देवी, मला माफ कर। अक्षरा, तूही मला माफ कर। माझ्या लेकाचं आयुष्य, त्याचा संसार वाचवण्याचा दुसरा काही उपाय मला दिसत नाही। मला हे करावं लागेलच। माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल मला। मी माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच मला माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल, हे मला माहिती आहे। मला हे केलं पाहिजे, माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी। नाहीतर वर जाऊन मी चारूला काय उत्तर देऊ? चारू मला माफ करेल, तिच्याच पोटच्या गोळ्यासाठी मी हे करतोय हे समजून घेईल ती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।